अतिक्रमण करतात लोक, कचरा टाकतात, हे लोकांनी पाळलं पाहिजे ना जरा. त्याच्यात हे नदीचं पाणी प्रवाहाचं जायचं, आता ते जात नाही, त्याच्यामुळं मग ते कुठं जिथे जागा मिळेल तिथं ते पाणी जाणार आहे. होणार नाहीयेत. हे राजकारणी लोक सगळ्यांना पाठीशी घालतात. पुण्यातले जे अतिक्रमण आहे त्यात 50% लोक राजकारण्यांच्या जे जीवावरती चाललेलं आहे, हा माझा पुणेकर म्हणून आरोप आहे. नदीत टाका, आणली पिशवी की टाकली नदीत. पासून पुण्यामध्ये पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. संततधार पाऊस आणि मुसळधार पाऊस दोन्ही प्रकारचा पाऊस पुण्यामध्ये बरसतो आहे. आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकता, ही दृश्य आहेत मुठा नदीची. या मुठा नदीच्या आपण पात्रामध्ये पाहू शकतो की मावणार नाही अशा प्रकारचं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे पाणी एकदम आलेलं नाही आहे, तर काल सकाळच्या सुमारास जलप्रशासनाच्या माध्यमातून 9000 क्युसेकनं पाण्याचा जो काही विसर्ग आहे तो सोडण्यात आलेला होता आणि त्यानंतर तो थोडाफार कमी करण्यात आला. 4000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं आणि आज अचानकपणे 40,000 क्युसेकनं सकाळी पाणी सोडण्यात आलं. आणि हा सगळा जो परिसर आहे तो आपण पाहू शकतो. त्यानंतरची ही दृश्य आहेत, हे मंदिराचं आपण ठिकाण पाहतो आहोत आणि त्या ठिकाणी जे पाण्याचं आपण बघतो आहोत की जो काही बहाव आहे, जी काही त्या पाण्याची पातळी आहे, जे काही पाण्याचा वेग आहे तो आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय. काही नागरिक आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. त्यांच्या काय भावना आहेत हे सगळं पाहिल्यानंतर. काय सांगाल काका? काय पाणी बघितल्यावर जरा मस्त समाधान वाटते, जरा समाधान वाटते. हो हो हो. नुकसान सुद्धा झालं, चांगलं वाटतं जरा. नुकसान सुद्धा झालंय म्हटण्यात येते. हा, नुकसान पण झालेलं आहे, पण आता काय अतिक्रमण करतात लोक, कचरा टाकतात, हे लोकांनी पाळलं पाहिजे ना जरा. अतिक्रमणाचे परिणाम आहे ते. अतिक्रमणाचे परिणाम आहेत. कचरा काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? मी इथले नाही, मी पंढरपूरवरून आली आहे. बघितल्यानंतर काय वाटतंय? म्हणजे तसं तर चंद्रभागेसारखं आहे, पण काय काय लोकांचे खूप नुकसान झालेत. नुकसान झालेलं काय काय जणांना असं काय मजा घेतात, काय ही करतात एवढं. काय सांगाल काका, काय भावना आहेत तुमच्या आता हे सगळं बघितल्यानंतर? हे काय आहे, पहिल्यांदा झालं बऱ्याच दिवसात. आता जवळजवळ 15-20 वर्षात नंतर पाणी आले. 15-20 वर्षानंतर पाणी आले हे. त्यामुळं नुकसान भरपूर झालेलं आहे. लोकांना कसं वाटायचं पाणी येणार नाही म्हणून परत राहिले. पहिल्यांदा बी 15-20 वर्षापूर्वी तर चालतं तसं. तिसऱ्या मजल्यावर म्हशी गेल्या. मग आता बरेचसे जनावर सुद्धा जागवल्याची माहिती मिळते आहे. 3 जण डेक्कनला जे आहेत ते करंट लागून सुद्धा गेलेले आहेत. प्रशासनाकडून 2 दिवसांपासून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय. लोक काळजी घेत नाहीत. लोक काळजी ऐकतच नाहीत. लोक किती तुम्ही करा, लोक ऐकतच नाहीत. ते म्हणतात आम्ही शाने. प्रत्येकाचं काय झालंय माहिती का, नुकसानीला जबाबदार कोण आता? ज्याची त्यांनीच म्हणावं लागेल. प्रशासनाला म्हणताच येणार नाही. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायलाच पाहिजे. काळजी घ्यायला पाहिजे. हा, सगळं दुसऱ्यावर अवलंबून. पाहायला आला ते पाणी, काय वाटतंय, काय भावना आहेत? खूप आनंद वाटतोय पुणेकर म्हणून. आणि आमची नदी अशीच 12 महिने व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे पुणेकरांची. नुकसानीचं काय, नदी वाहेल, नुकसानीचं काय? सध्या जी नुकसान झालेली आहे त्याच्यावरती प्रशासनाने नियंत्रण ठेवलं पाहिजे. पूर्ण रेषेमध्ये कुणालाही बांधकाम, कुणाचंही काय स्टॉल व्यवसायाला परमिशन द्यायला नाही पाहिजे. आणि त्यांच्यावरती ताबडतोब कडक कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे हे पुढचे प्रश्न निर्माणच होणार नाहीयेत. हे राजकारणी लोक सगळ्यांना पाठीशी घालतात. पुण्यातले जे अतिक्रमण आहे त्यात 50% लोक राजकारण्यांच्या जे जीवावरती चाललेलं आहे, हा माझा पुणेकर म्हणून आरोप आहे. प्रशासन, पुण्याचं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित झालं असं वाटतं तुम्हाला? नाही, खोली तर व्हायलाच पाहिजे, पण ही नदीचं जे रूप आहे हे 12 महिने आम्हाला असं दिसलं पाहिजे, म्हणजे जलवाहतूक चालू होईल आणि बराचसा त्रास कमी होईल रस्त्यावरचा त्रास. पण काल जर तुम्ही JM रोडचे पाहिलं असेल किंवा पुण्यातील सगळ्या पाहिलं असेल, हे पाणी वाढल्यानंतर सगळ्या ठिकाणची वाहतूक खोळंबली होती. मग त्याकडे कसं बघता आता? काय, त्याला सिग्नल नाही आहे सदोष, रस्त्यांवर खड्डे आहेत. आजच सकाळी टिळक रोडला 2 महिला माझ्या समोर पडल्या. मी चहा घेत असताना मी त्यांना ताबडतोब मदत केली. शेजारीच माझ्या मित्राचं हॉस्पिटल आहे, त्यांना तिथे जाऊन मी ड्रेसिंग केलं. पुणेकर म्हणून जेवढी मदत करता येईल तेवढं आम्ही करत असतो, पण ह्याच्यावरती प्रशासनाचा अंकुश पाहिजे असं मला एक पुणेकर म्हणून वाटतंय. पण प्रशासन या ठिकाणी कार्यरतच नाही सध्या. आयुक्तच बघतात सगळं, नगरसेवक कुठं आहेत? मग नागरिकांनी काय करायचं? जे नागरिक टॅक्स भरतात. आता आम्ही कामाधंद्यानिमित्त बाहेर पडतो, रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. तात्काळ साधं डांबरीकरण नाही होऊ शकत, पण मुरुम तर टाकू शकतात ना. ताबडतोब लगेच मुरुमाची गाडी अख्ख्या पुणे शहरातनं फिरून जे पगारी नोकरदार आहेत, आज मुख्यमंत्र्यांनी पगारी सुट्टी जाहीर केलेली आहे नागरिकांच्या करामधनं. आजचा रोज हा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या माणसाला द्यायलाच नाही पाहिजे किंवा त्यांनी मन मोठं करून घ्यायला नाही पाहिजे. आज ते 3 जण गेलेत बिचारे, त्यांच्या आत्म्यात शांती लावो. पुणेकर म्हणून मी हे बोलू शकतो, बाकी काय करू शकत नाही. आहेत नागरिकांच्या प्रतिक्रिया. काही महिला सुद्धा आपल्या बरोबर आहेत. महिलांना काय, कशा प्रकारची त्यांच्या ह्याची हेळसांड झालेली आपण बघूयात.
कशी कामं खोळंबली आहेत आता ह्या सगळ्या पावसानंतर? काय तर हे बघा, निसर्गाचं तर काय सांगू शकत नाही आपण. कामं खोळंबू देत, कामाचं काय आजचं काम उद्या होईल, बरोबर आहे. आणि का दुसरं म्हणजे काय, हे आता आहे ह्याच्यासाठी काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे की जेणेकरून कुठंतरी पाण्याचा प्रवाह म्हणजे अतिक्रमण म्हणा किंवा काय म्हणा, लोकांची घाण, ते सगळे आहेच आहे ना ह्याला जबाबदार शेवटी. मग काय काय मागण्या काय आहेत आता सध्या? जर तुम्हाला जर विचारलं बाबा काय करायला पाहिजे याच्यावर उपाययोजना, सध्या पाणी तुंबतंय, अनेकांची घरं पाण्यामध्ये आहेत, जेवढे बरेच जण पाण्याचे current प्रवाह लागून गेले. म्हणा, ज्या ओढे नाले जे व्हायचे पूर्वी, त्याच्यात हे नदीचं पाणी प्रवाहाचं जायचं, आता ते जात नाही. त्याच्यामुळं मग ते कुठं जिथे जागा मिळेल तिथं ते पाणी जाणार आतमध्ये. बिल्डिंग असू ते काय पाणी बघणार मग याला जबाबदार कोण? घरात पाणी शिरतं याला जबाबदार कोण? जबाबदार सगळेच आहेत. स्वतः नागरिक पण जबाबदार आहे त्याला. कचरा जे दिसेल ते तुम्ही नदीत टाका, आणली पिशवी की टाकली नदीत, ते आहे. सगळेच जबाबदार आहेत त्याला. प्रशासन पण जबाबदार आहे की जेणेकरून जिथं नाही अतिक्रमण आहे करून लोक बांधतात तिथं लगेच त्यांनी काहीतरी त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याशिवाय हे कमी नाही होणार. पाऊस तर पाहिजे, पाऊस नाही असं नाही, पाऊस पाहिजेच आहे, त्याशिवाय तर चालणार नाही काय. पण हे कुठेतरी काहीतरी त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. पण असं म्हणतात ते की आता काकूंनी मगाशी बोलता बोलता सांगितलं की नगरसेवक येत नाहीत. नगरसेवक कार्यरत नसतील तर कसं काय येणार असा विषय? नगरसेवक कार्यरत नसतील आत्ता नाही आहेत, पण पहिले 5 वर्ष कार्यरत होते, त्याचा काहीतरी अनुभव घेऊन आता यायला पाहिजे काम ना. करायला पाहिजे. आधी 5 वर्ष होतेच की, बघत नाहीत. आधी 5 वर्ष नगरसेवकांनी काम केले ना. मग आत्ता जरी नसेल तर तुम्ही आता येऊ शकतात ना. नाही, काही नगरसेवक आलेले पण आहेत तिथे. पण शेवटी कसं आहे, प्रत्येकाचे ह्याचं पण बघायला पाहिजे ना, काय करताय बाबा. नागरिकांनी पण मदत मागितली, त्यांनी काढायचे प्रयत्न केले तुम्हाला घरातनं, तर लोकांनी पण बाहेर पडलं पाहिजे. हे पण आहे त्याच्यामध्ये. मग हे सगळं पाणी आता एवढं सगळं आलेलं आहे, यानंतर अनेकांची घरं वाहून गेलेली आहेत. प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला होता, त्यानंतर सुद्धा काही लोकांनी ऐकलं नाही. काही जणांचा जीव गेलेला आहे, काही जणांचे जनावर वाहून गेले. नाहीत हे त्यांचा ह्याला ते स्वतः जबाबदार आहेत. पण जिथं खरंच गरज काल रात्री करायला पाहिजे होती की 24 तास कोणीतरी अलर्ट द्यायला आलंय पाणी. जेव्हा आता एका बिल्डिंगमध्ये गेलते ते म्हणे आमच्या वॉचमनच्या घरात पाणी शिरलं, तेव्हा तो आम्हाला वरती सांगायला आला की अहो पाणी आले खाली म्हणून. पण तसं नको होतं व्हायला की जेव्हा येतंय त्याच्या आधीच सगळ्यांनाच अलर्ट होतं ना गव्हर्नमेंटचं. पण मग एकंदरीत आपण पाहू शकतो की अशा प्रकारच्या नागरिकांच्या भावना आहेत. गव्हर्नमेंटकडून तातडीनं अलर्ट देण्यात आलेला होता, परंतु जी पूर्वतयारी ऐनवेळी करण्यात आलेली आहे ती तयारी थोडा अगोदर करायला पाहिजे होती. अशा प्रकारच्या भावना नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. आपण पाहू शकतो की नदीकिनारी या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यावरती सुद्धा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जो काही आहे तो एक या ठिकाणी सावधान अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी येण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे आणि अनेक ठिकाणी दुर्दैवानं अनेक ठिकाणी लोकांचा जीव गमावावा लागला आहे, जनावरं दगावली आहेत. याच प्रकारची परिस्थिती पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते, परंतु पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून हे थांबावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बघूया की पुढे काय कशा प्रकारची परिस्थिती पुण्यामध्ये पाहायला मिळते. एकंदरीत हे थांबावं एवढंच.